हरे कृष्णा। ऑनलाइन जो भक्त है, अभी हम लोग एक भजन गा रहे हैं जो व्हाट्सएप ग्रुप पे लगाया हुआ है। व्हाट्सएप ग्रुप आप देख लीजिए, ठीक है। जय जय नित्यानंद रोहिणी कुमार। जय जय नित्यानंद रोहिणी कुमार। तीर्थ उद्धार लागे सुबाहु पसार। पतित उद्धार लागे सुबाहु पसार। पतित उद्धार लागे सुबाहु पसार। पतित उद्धार लागे सुबाहु पसार। जय जय नित्यानंद रोहिणी कुमार। जय जय नित्यानंद रोहिणी कुमार। गद गद मधु मधु नाद बोला। गद गद मधु मधु नाद बोला। तारा देखे तारे प्रेम धरी दिया खोला। पर देखे तारे प्रेम धरी दिया खोला। जय जय नित्यानंद रोहिणी कुमार। जय जय नित्यानंद रोहिणी कुमार। जगमग लोचन घोर निरंतर। जगमग लोचन घोर निरंतर। सोनार कमल ये न फिरये भ्रमरा। सोनार कमल ये न फिरये भ्रमरा। जय जय नित्यानंद रोहिणी कुमार। जय जय नित्यानंद रोहिणी कुमार। दया ठाकुर निताय भर दुख जाने। दया ठाकुर निताय भर दुख जाने। हरि नाम माला कंठी दिल जाने। हरि नाम माला कंठी दिल जाने जाने। जय जय नित्यानंद रोहिणी कुमार। जय जय नित्यानंद रोहिणी कुमार।
पापी पाषंडीयत हरिल दलाने पापी पाषंडीयत हरिल दलाने नाही न जाने कैला प्रेम वितराने नहीं न जाने कैला प्रेम वितराने जय जय नित्यानंद देखो भान जय जय नित्यानंद मोहिनी कुमार हरे गौरांग बलि पदे भूमिका दे हरे गौरांग बलि पदे भूमिका शरीर भिजिला निताय नयन जले शरीर भिजिला निताय नयन जले जय जय नित्यानंद रोहिणी कुमार जय जय नित्यानंद रोहिणी कुमार दावन दास मने हे विचारिला दावन दास मने हे विचारिला धरणी ऊपर की बासु मेरु पड़िला धरणी ऊपर की बासु मेरु पड़िला जय जय नित्यानंद रोहिणी कुमार जय जय नित्यानंद रोहिणी कुमार पतिता उद्धार लागी सुबाहु पसार पतिता उद्धार लागी सुबाहु पसार हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा
हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि और प्रेमानंदे. खूप छान वाजवलं बेटा तू. खूप मस्त. थँक्यू. तर ऑनलाईन भक्त आप सगळ्यांचे स्वागत आहे. थँक्यू सो मच. निष्ठावटी चित्र इज ऑल्सो देयर ऑनलाइन. बेटा मराठी समझेगा आपको? निष्ठावती चित्र, you'll understand मराठी लैंग्वेज? पूछना ना उसको जरा. अच्छा समझेगा. ओके परफेक्ट. ठीक है. तर आपण एक एक खूप सुंदर पुस्तकावरनं सुरू करत आहोत. आणि हा पुस्तक असं म्हणतात ना की प्रभुपादांनी या दोन पुस्तकांना इस्कॉनचं जे म्हणतात ना की लॉ बुक त्याला म्हणतात. लॉ म्हणजे काय? कायदा. हे दोन कायद्याची पुस्तकं आहेत इस्कॉन मध्ये. जर का कुणाला मात करायचं असेल कोणाला डिबेटमध्ये है ना संवाद मध्ये, तर आपण या दोन पुस्तकांच्या आधारावरती कुणालाही मात करू शकतो. तर आता ही जी पुस्तक आहे, ही पुस्तक जी आहे ती तुम्ही बघा, याच्यामध्ये ना 4 विभाग आहेत. ठीक आहे ना. पहिला जो म्हणजे त्याला म्हणतात लहर. तर जी पहिली लहर आहे ती तुम्ही बघा, ती सामान्य भक्तीची लहर आहे. दिलेला आहे का आपल्या कंटेंट मध्ये? सामान्य भक्तीची लहर आहे. नसेल तर पेन्सिलने लिहून घ्या. हा. तर ही पहिली जी लहर आहे ती सामान्य भक्तीची लहर मध्ये काय सांगतात की भक्ती काय आहे, भक्तीचं थोडंफार आपलं म्हणतात ना की संक्षेप मध्ये सांगणार. आणि त्या सामान्य भक्तीमध्ये या भक्तीचे काय गुण आहेत किंवा काय विशेषण आहेत, काय विशेष आहे भक्तीमध्ये. तर ये 6 कैरेक्टरिस्टिक्स को क्या कहते हैं मराठी में? लक्षण. हा. भक्तीचे 6 चांगले लक्षण देणार आहे. ह्याची दुसरी जी लहर आहे ती आहे साधना भक्ती, जी आपण सगळेच करत आहोत. करत आहोत ना साधना भक्ती. 16 माळा करणे, आपलं भगवंताला भोग लावणे वगैरे. आणि त्या साधना भक्तीमध्ये पहिलं जी येतं ते वैधी साधना भक्ती येते. वैधी म्हणजे काय? विधीप्रमाणे जसं गुरुनी सांगितलेलं आहे तसं आपण त्याप्रमाणे. वैधी म्हणजे काय? विधी. विधी म्हणजे काय? रोज आपण एकच कार्य करत आहोत. रोज आपण सकाळी 4 वाजता उठतो, रोज मंगला आरती करतोय, जप करतोय, गुरुपूजा करतोय, श्रीमद भागवतम आपण ऐकतोय, वाचतोय, भगवद्गीता ऐकतोय, वाचतोय. त्याला म्हणतात की रोज आपण एक कार्य, त्याला म्हणतात वैधी साधना म्हणतात. तर मग त्या वैधनी साधना भक्तीमध्ये सुद्धा की पहिले कुठले टप्पे आहेत भक्तीचे, किंवा एका व्यक्तीची किंवा जीवात्माची काय योग्यता आहे ती भक्ती करण्यासाठी, आणि कसं भक्ती जी आहे ती सर्व मुक्तींनाही पार करून आपल्याला भक्तीपर्यंत आणते. आणि या भक्तीची पवित्रता काय आहे, किंवा ही भक्ती आपण कशी करायला पाहिजे, हाऊ टू डिस्चार्ज डिवोशनल सर्व्हिस. आणि
हे जे भक्तीचे आपल्याला तत्व दिलेले आहेत, तत्व म्हणजे काय, 4 नियम जे आहेत ना, हे जे आपल्याला नियम दिलेले आहेत, तर त्याचं काय प्रमाण आहे. आपल्याला जर का कोणी सांगितलं की कुठं लिहिलेलं आहे सकाळी 4:30ची आरती करायची आहे किंवा 4 वाजताच उठायचं आहे, तर त्याचे सगळे प्रमाण दिलेले आहेत. काही मनोभावानी आपल्या आचारांनी नाही दिलेले आहे ते भक्तीचे जे तत्व आहे किंवा नियम आहे, ते सगळं शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे आणि जेणेकरून आपली भक्ती वाढणार आहे, तेच सगळे नियम आपल्याला दिलेले आहेत. मग आपले अपराध कसे आपण अपराध नाही करू शकत त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग श्रवण कीर्तनचे काय काय वेगवेगळे प्रकार आहेत ते दिलेलं आहे. मग दिव्य सेवाची काय काय योग्यता आहे ते दिलेलं आहे. आणि भक्तीचे 5 शक्तिशाली काय म्हणतात मार्ग ते दिलेले आहेत. आणि अ, भक्तीसाठी काय योग्यता सुद्धा आहे ते सुद्धा दिलेलं आहे. आता पहिल्या भागामध्ये वैदिक साधन दिलेले, दुसऱ्या भागामध्ये कुठल्या, आपली जी दुसरी लहर आहे, जी साधना भक्तीची लहर आहे, त्याचा पहिला भाग काय आहे वैदिक साधना भक्ती, त्याचा दुसरा भाग आहे रागनुगा भक्ती. आता रागनुगा भक्तीमध्ये जे आहे, तर राग अनुगा आपल्याला माहिती आहे, राग म्हणजे अगदी काहीतरी लगेच आपल्याला करायला मन होईल है ना, की एखाद्या वेळ कोणी आपला मित्र आहे किंवा आपले काउन्सलर आहे किंवा कोणी आपलं बघून आपल्याला लगेच वाटेल की नाही, ही करती मलाही करायला पाहिजे, ही असं करती मला, त्याला म्हणतात राग. कारण ही राग जो आहे तो वाला मराठीवाला राग नाही हा, आपला संस्कृतवाला राग. तर हा जो राग आहे ना, तो लगेच म्हणजे एक क्षणातच आपल्याला ती भक्ती करायला मन होईल, त्याला म्हणतात राग अनुग. अनुग म्हणजे कुणाला आपण फॉलो करतोय किंवा त्यांच्या पदचिन्हावरती आपण चालू करतोय. आणि आता तिसरी लहर काय आहे, भावभक्तीची लहर आहे. तर पहिली लहर कुठली होती, सामान्य भक्ती. दुसरी लहर साधना भक्ती. साधना भक्तीच्या आतमध्ये सुद्धा वैदिक भक्ती आणि रागानुगा भक्ती. आणि आता तिसरी लहर आली आहे ती भावभक्तीची लहर. आणि भावभक्तीमध्ये जे आहे, तर हे भावभक्तीचे काय लक्षण आहे आणि एखाद्या व्यक्तीकडे जर का भावभक्ती आहे तर त्याचं चरित्र कसं असणार ते सांगितलेले. आणि चौथी जी लहर आहे ती आहे प्रेम भक्तीची लहर. आणि त्या प्रेम भक्तीमध्ये जे आहे शुद्ध प्रेम भगवंतासाठी त्या व्यक्तीकडे काय काय लक्षण असतील ज्याच्याकडे प्रेम भक्ती आहे, तर हे सगळे जे आहे ह्या पुस्तकामध्ये आपण बघणार आहोत. ऍक्च्युली आता एक जे ऍक्च्युली ही जी पुस्तक आहे, पहिला त्याचा ना जो पश्चिम विभाग आहे, म्हणजे एखादा जर का समुद्र असेल, त्या समुद्राचा जो दिशा असते ना, तर पश्चिम दिशा, आता ही आपण फक्त पश्चिम दिशाच्या बद्दल अभ्यास करणार आहेत. या पश्चिम दिशामध्ये 4 लहर आहे. 4 लहर मधले पहिली लहर जी सामान्य भक्ती, दुसरी साधना भक्ती, तिसरी प्रेम भक्ती, तिसरी आहे भावभक्ती आणि चौथी आहे प्रेम भक्ती. आपण फक्त ह्याच 4 लहर बद्दल अभ्यास करणार आहोत. पुढे खूप सारे लहर आहेत, म्हणजे आता दक्षिण जे आहे आपलं समुद्राचा जो दक्षिण भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा विभाव, अनुभाव, सात्विक भाव, व्याभिचारी भाव किंवा स्थायी भाव, हे सगळे भाव. आणि हे सगळे भाव कुणाकडे आहेत, ते सगळे भाव राधाराणीकडे आहेत किंवा गोपियांकडे आहेत. आणि मग त्याचं पूरब विभाग जे आहे ते डायरेक्ट भक्तिरस आहे, स्ट्रेट म्हणजे सरळ भक्तिरस. तर त्याच्यामध्ये शांतरस, प्रीतिरस, प्रेयरस म्हणजे साख्यरस है ना, मग वात्सल्य रस, मग माधुर्य रस. आणि त्याचं उत्तर दिशामध्ये जे आहे ते ऍक्च्युली आपल्या पुस्तकामध्ये नाहीये, कारण की ते नाहीच दिलेलं आहे ऍक्च्युली प्रभुपादांनी. आणि जे उत्तर दिशा आहे ती जी आहे इनडायरेक्ट भक्तिरस आहे. इनडायरेक्ट भक्तिरस म्हणजे काय, की जसा हास्यरस आहे,
किंवा वीर्य रस आहे, किंवा अद्भुत रस आहे, किंवा करुण रस आहे, किंवा रुद्र रस आहे, किंवा भयानक रस आहे. हे सगळे नाही का 12 रस आहेत ना, त्याच्यामधले हे सगळे रस, किंवा मैत्री रस आहे, किंवा रसाभास रस सुद्धा एक असतो आहे ना. तर आपण जे आहे ते फक्त जी पश्चिम विभाग जे आहे, वेस्टर्न वाला, तोच विभाग करणार आहे. तर आपण त्याच्या भूमिकाकडे आलेलो आहे. तर भूमिकामध्ये 2 विषय आहेत आणि हे 2 विषय काय आहे? एक तर भक्ती रसामृत सिंधूची जी इतिहास आहे ते दिलेले आहे. आणि जी आहे जे लेखक आहे त्यांची सुद्धा आत्मकथा दिलेली आहे. तर पहिलं काय आहे या भूमिकेमध्ये? एकतर भक्ती रसामृत सिंधूचा इतिहास आहे भूमिकामध्ये, आणि दुसरं जे आहे, जे लेखक आहे त्यांची आत्मकथा दिलेली आहे. आणि दुसरं, नाही नाही, ते सगळे माझे नोट्स आहेत. ते मग तुम्हाला पूर्ण जे आहे ते भूमिका वाचावी लागेल आणि त्याच्यामधनं कळणार तुम्हाला की हे जी भूमिका आहे याच्यामध्ये फक्त 2 विषयांबद्दल बोलतायत. तर हे आपल्या ह्याच्यामध्ये आहे, पण आता तुम्ही भूमिका बघा ना किती लांब भूमिका आहे. पण त्याच्यामधनं मी माझे नोट्स काढून आणलेले आहेत. तर त्याच्यामध्ये फक्त मी म्हणते आहे की एकतर 2 विषय आहे भूमिकामध्ये. एक तर भक्ती रसामृत सिंधूचा इतिहास आणि जे लेखक आहे त्याची आत्मकथा, आणि दुसरं कसं भक्तिरस जे आहे ते मुख्य विषय आहे या भक्ती रसामृत सिंधूचा. जो भक्तिरस, आता भक्ती रसामृत सिंधू आहे ना, तर भक्तिरस बद्दलच बोलणार ना, दुसऱ्या कुठल्याही रस बद्दल बोलणार नाही. करेक्ट? तर आणि जरी दुसऱ्या रसांबद्दल बोललेले ते सगळे रस कसे भक्ती रस मध्ये समावेश होऊ शकतात त्याच्याबद्दल बोललेलं आहे. ठीक आहे? तर जरा इतिहास बघून घेऊया. तर चैतन्य महाप्रभू जे आहेत हे ओरिजिनल वक्ता आहेत या भक्ती रसामृत सिंधूचे. ओरिजिनल जे भक्ती रसामृत सिंधू कोणी सांगितलं म्हणाल, अरे रूप गोस्वामींनी लिहिलेलं आहे. मग तुम्ही कशाला सांगता की चैतन्य महाप्रभूंनी पण ते वक्ता जे आहेत, कारण की दशाश्वमेध घाटवरती रूप गोस्वामीला कोणी 10 दिवस साठी हे दिलेले होते, उपदेश दिले होते, चैतन्य महाप्रभूंनी दिले. तर ओरिजिनल वक्ता जे आहेत भक्ती रसामृत सिंधूचे ते कोण आहेत? चैतन्य महाप्रभू आहेत. आणि रूप गोस्वामींनी 10 दिवस दशाश्वमेध घाट प्रयागमध्ये जे आहे ना, गंगाच्या तटावरती तिकडे जे आहे त्यांनी हे श्रवण केलं होतं. आणि श्रील रूप गोस्वामींनी जेवढे उपदेश गेले त्यांनी त्यांना समावून ठेवलं आपल्या मनामध्ये. आणि मग हळूहळू जे आहे ते काय म्हणतात क्रमानुसार त्यांनी जी आहे ही पुस्तक जी आहे ती मग लिहिली. तर आता भक्ती रसामृत सिंधू हा जो विषय आहे, म्हणजे हा पुस्तकाचा जो विषय आहे तो मुख्य विषय आहे. आणि म्हणून प्रभुपाद सुद्धा म्हणतात की भक्ती म्हणजेच जे आहे भगवंताची प्रेममयी सेवा. भक्तीची जी व्याख्या आहे ती काय आहे? भगवंताची प्रेममयी व्याख्या. आणि हा जो भक्ती शब्द आहे, हा भक्ती शब्द फक्त कृष्णासाठीच रिझर्वड आहे. हा भक्ती शब्द आपण शिवजीसाठी नाही वापरत, गणपतीसाठी नाही वापरत, किंवा कुठल्याही जीवात्मासाठी, देवी देवतांसाठी किंवा कुणासाठी नाही वापरत आपण. हा भक्ती शब्द फक्त कृष्णासाठीच वापरतो आपण, दुसऱ्या कुणासाठी आपण वापरत नाही. तर भक्ती काय त्याचा दर्शन देते, म्हणजे काय त्याला उद्देश काय आहे भक्तीचा? तर भक्तीचा उद्देश फक्त प्रेम करणे आहे. आणि प्रेम म्हणजे काय? की आपण काहीतरी कार्य करत आहोत आणि काय कार्य करून
आपण त्या व्यक्तीला किंवा आपल्या प्रेमीला आपण प्रसन्न करतो आहे. म्हणून इस्कॉन मध्ये काय एवढी सेवा 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 आणि भरपूर सेवा आहेत आणि सगळ्यांसाठी सेवा आहे. आता आपला हाच चिमुकला मुलगा, काय त्याचं नाव, तुमच्या मुलाचं नाव काय? नीलाधर. नीलाधर का लीलाधर? न न आहे ना? हा, नीलाधर. आता बघा, नीलाधरला सेवा मिळाली की नाही, त्यांनी मस्त मृदंग वाजवला है ना. मग कोणी जर का कॉलेजमध्ये जात असेल तर त्यांनाही प्रीचिंगची सेवा, जसं आपली समृद्धी आहे तर ती सगळं माझा ग्रुप हँडल करते. सगळ्यांना कॉलिंग सेवा करणं, बोलवणं, काहीतरी सेवा असेल तर बोलवणं वगैरे, तर त्यांच्यासाठी आहे. मग आपल्यासारखे जे मध्य मध्य वयमध्ये आहेत त्यांच्याकडे सेवा आहे. प्रसादाची सेवा आहे किंवा आपले इकडनं तिकडे जे मोठे मोठे भांडे आहेत ते, किंवा कडची हलवण्याची सेवा आहे. आणि यात्रामध्ये सुद्धा कितीतरी सेवा आहेत. बायकांकडे सुद्धा कितीतरी सेवा आहेत. फुलहार सेवा आहे, कुकिंग सेवा आहे, आपलं ऑल्टर सेवा आहे, आपल्या घराची तरी किती सेवा आहे. तर सेवा म्हणजे आपण ज्यांना प्रेम करतो त्याला प्रसन्न करण्यासाठी आपण ती सेवा करतो, जेणेकरून आपण अजून त्या व्यक्तीच्या जवळ जाऊ शकतो. आपण बघा ना, एक साधारण आहे है ना, कोणी जर का आपल्याला नवीन नवीन व्यक्ती मिळालेला आहे आणि जर का त्या व्यक्तीने लगेच, आपण जेवत असेल, द्या द्या तुमची ताट घेऊन जाते मी घासते, तर कोणाला किती चांगलं वाटेल है ना. हे तर भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्याला कळलं की नाही बाबा, आपली प्लेट आपल्यालाच धुवायला पाहिजे, दुसऱ्याला कुणाला नाही द्यायला पाहिजे. आणि का नाही द्यायला पाहिजे, हा विनम्रताचं लक्षण आहे की मी त्या व्यक्तीचा दास आहे, तो माझा दास नाही आहे, मी त्याची सेवा करायला पाहिजे. म्हणून आपण कुणाला आपली प्लेट सुद्धा धुवायला नाही देत, किंवा आपण आपली शारीरिक सेवा सुद्धा कुणाला नाही देत. की कोणी म्हणेल माझे, आता आपण बघा, आपण घरी असलो तर एकमेकाचे पाय चेपतो, पण कोणी भक्त बाहेर असेल तर किती त्याच्या पायाला यात्रा करून, परिक्रमा करून, किती त्याच्या पायाला दुःख दर्द असेल, तर तो दुसऱ्या भक्तांना नाही सांगणार माझा पाय चेपून दे ना जरा. अजिबात नाही. कारण की प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे असतं की मी भक्तांचा दास आहे, भक्त माझे दास नाही आहे, मी भक्तांचा दास आहे. हा जो आहे तो भाव असतो. आणि म्हणूनच सेवाला खूप महत्व दिलं आहे. आणि हेच भक्तीची व्याख्या आहे, भगवंताची आणि भगवंताच्या भक्तांची प्रेममयी सेवा. त्याच्यामध्ये हा जो प्रेम शब्द आहे तो खूप मुख्य आहे. कधी कधी आपण जे आहे ते मनाने करत नाही कुठली सेवा, काय मलाच सारखे सांगत असतात, मलाच पकडतात, मीच एक बळीचा बकरा मिळतो त्यांना, राईट. पण जर का एखादे भक्त जर का फक्त तुमच्यावरती अवलंबून असेल आणि दुसरे सगळे निठल्ले असेल, तर मग काय करणार आहे, आपल्यालाच मिळणार. आणि काय आपण ऐकतोय, विनम्रताने आपण ऐकतोय ना सेवा करायला. जसे एखाद्या वेळ आपले गुरु आपल्याला म्हणतील की चला शांतीपूर प्रभू तुम्हाला रोज हेच करायचं आहे, तर आपण काय म्हणणार, नाही, माझ्या गुरुला माहिती की माझ्यासाठी काय चांगलं आहे, जरी मला रोज भक्तांसाठी प्रसाद बनवायचं तर मी मरोपर्यंत प्रसाद बनणार. जसं आपले गौरांग प्रभू आहेत, आता ती सेवा मिळेल मरोपर्यंत ती सेवा करणार. असं नाही की मी गोवर्धन इको विलेजचा डायरेक्टर आहे, मी एवढ्या पदवीवरती, मला एवढे अवॉर्ड मिळालेला आहे, मी किचन मध्ये नाही जाणार. हा जो दृष्टिकोन आहे तो खूप चुकीचा दृष्टिकोन आहे. की कुठलीही सेवा असो, एखादी पिन उचलायची सेवा सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. आणि परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज किती सेवावरती प्रत्येक प्रवचन मध्ये. आता जो कालचं प्रवचन ऐकला का तुम्ही सगळ्यांनी? नाही ऐकला? कालच्या प्रवचन मध्ये, आज सकाळच्या प्रवचन मध्ये सुद्धा महाराजांनी तेच सांगितलेलं आहे की सेवा सेवा सेवा. ऐकलं का सकाळचं प्रवचन? सेवाबद्दल किती सांगितलं, दास 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 बद्दल महाराजांनी सांगितलं की नाही. तर म्हणून ही जी सेवानेच आपण तरुण जाणार, आणि ही सेवामुळेच आपल्याला आध्यात्मिक जगत मध्ये जे आहे स्थान मिळणार आहे. तिकडे कामचोर लोकांची गरज नाहीये, जे कामग्री लोक आहेत त्यांचीच गरज आहे आध्यात्मिक जगत मध्ये. एखाद्या वेळ राधाराणी म्हणेल किंवा आपली कुठली तरी गोपी म्हणेल,
जा ना कृष्ण रूपा, काहीतरी जरा आता लगेच फुलहार बनव, काय तर राधा कृष्ण येणार आहे. म्हणले मी का, ती दुसरी मंजरी आहे ना, ती तिथे गोपी आहे ना, मलाच कशाला. हे चालणार नाही तिकडे आध्यात्मिक जगत. म्हणून फुकटे आणि कामचोर. फुकटे म्हणजे काय, ज्याच्याकडे पर्याप्त मात्रामध्ये भक्तीचं धन नाही आहे, तर ते लोकांची गरज नाहीये तिकडे. आणि कामचोर लोकांची गरज नाहीये. म्हणून जे व्यक्ती या मनुष्य जन्मामध्ये आपल्या शरीराला घासून टाकतो, म्हणतो ना, घासलं जिरलं त्याचं शरीर, त्याच व्यक्तीला आध्यात्मिक जगतमध्ये स्थान आहे. तर आता आपण बघा, प्रभुपादच आपल्याकडे एक मोठे उदाहरण आहेत. 70 वर्षाच्या आयुमध्ये प्रभुपाद कुठे गेले, अमेरिकेला गेले आणि प्रचार सुरू केला. पण त्या आधीही ते प्रचार करत होते भारतामध्ये. ती गोष्ट वेगळी की त्यांना तिकडे सफलता नाही मिळाली. कारण की त्यांचा गुरुचा आदेश काय होता, तू पाश्चात्य देशमध्ये जा आणि तू प्रचार कर. पण प्रभुपादांना काय वाटलं की मी इकडनं प्रचार करेन आणि तिकडे लोकांना घेऊन जाणार. पण बघा, गुरुचा जो उपदेश असतो आणि उद्देश असतो, तो ते हे करायला किती वेळ लागला त्यांना. 11 वर्ष त्यांनी संघर्ष केलं. तर ते इंग्लिशमध्ये म्हणतात लाईफ टाईमचं, म्हणजे पूर्ण आयुष्याचं त्यांची तयारी होती पाश्चात्य देशमध्ये जाण्यासाठी. आणि ते तिकडे किती त्या आयुष्यामध्ये झिजून गेले, त्यांनी शरीर घासून टाकलं आणि आपल्या मृत्यूशय्यावरतीही ती सेवा करत चालले. कारण की गुरुनी आदेश दिला होता की तुला जर का पैसे मिळतात आहे, तर एक तर तू पाश्चात्य देशमध्ये जाऊन प्रचार कर, आणि दुसरा पैसे मिळाले की पुस्तकं छाप. आता पुस्तकं छापण्यासाठी काहीतरी मॅटर पाहिजे ना, काहीतरी लिखित तरी पाहिजे. तर मृत्यूशय्यावरती शेवटपर्यंत भागवतम ट्रान्सलेशन करत होते. म्हणजे गुरुचे आदेशचं पालन मृत्यूच्या शय्यावरतीही करत होते. विचार करा काय डेडिकेशन आहे शिल प्रभुपादांचं. दुसरं उदाहरण, परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज शेवटपर्यंत, म्हणजे त्यांच्याकडे चॉईस होता की ते देहरादूनला जाईल किंवा चंदीगडमध्ये 600 लोकांना दीक्षा देण्यासाठी जाईल. ते म्हणजे दीक्षा थांबू शकते, पण देहरादून
हरे कृष्णा. सॉरी 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 सॉरी. ते ना गेलं आणि परत आलं ना, म्हणून मला कळालं नाही ऍक्च्युली. ठीक आहे. हम्म. तर सततम कीर्तयन्तो मा, हे आपल्याला निश्चित रूप कधी ना कधी करावंच लागेल आपल्याला, नाहीतर खूप अवघड जाणार आहे आपल्याला. एक सेकंड. तर आता पुढे ऍक्च्युली ह्याच काय म्हणतात, भूमिकामध्ये काय म्हणतात. हा, प्रभुपाद म्हणतात की जेव्हा सुरुवातच्या स्टेजवरती आपण जेव्हा असतो, तेव्हा एक जे छोटं बाळ जे आहे, आपल्या आई बाबांना प्रेम करायला शिकतो. मग भाऊ बहिणींना प्रेम करायला शिकतो. मग आपल्या परिवार किंवा सोसायटी असेल, किंवा आपला देश असेल, किंवा जग असेल, त्या लोकांमध्ये पूर्ण मनुष्य जी आहे समाजला प्रेम करायला शिकतो. पण तरीही ही त्याची प्रेम करण्याची जी क्षमता आहे, ती अजून संतुष्ट नाही होत. का? कारण की जोपर्यंत आपण मूळला पाणी देत नाही, तोपर्यंत बाकी झाड पानं ते संतुष्ट होत नाही. तर आपण जे प्रेम करतो आहे, आणि करायला पाहिजे असं नाही की नाही करायला पाहिजे, पण ज्या मेन व्यक्तीला, ज्या झाडाच्या मूळला आपल्याला प्रेम करायला पाहिजे, किंवा ज्यांच्याकडनं सगळे जीवात्मा उत्पन्न झालेले आहेत, आपण त्यांना प्रेम नाही करत, म्हणून बाकी आपले सगळे नाते जे आहेत ते अधुरेच राहतात. ते पूर्ण नाही, अपूर्ण राहतात. ते पूर्ण राहत नाही. तर जेव्हा आपण भगवंताला प्रेम करतो आणि मग जीवात्मांना प्रेम करतो, मग ते जे नाते आहेत ते पूर्ण होतात. कारण की आपण ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तर जेव्हा आपण पूर्णला प्रेम करू, तेव्हा बाकी सगळे प्रेम जे हे पूर्ण होतील. नाहीतर जोपर्यंत आपण भगवंताला प्रेम करत नाही, आपण कितीही आपल्या मुलाला किंवा मुलीला प्रेम करणार, ते जे आहे ते अपूर्णच राहणार आहे. ते पूर्ण राहणार नाही. का? कारण की आपण त्या दृष्टिकोनाने बघणारच नाही की हा माझा मुलगा किंवा मुलगी किंवा माझा नवरा किंवा माझी बायको किंवा माझे आई बाबा जे आहेत किंवा भाऊ बहीण आहेत, ते सुद्धा भगवंताचे अंश आहेत. ते आपल्याला कळणारच नाही. तर भगवंताला जेव्हा आपण प्रेम करतो, तर कळतं की हे सगळे जीवात्मा जे आहेत, है ना, एका झाडाला सुद्धा आपण प्रेम करू की नाही, हे झाड आपल्याला जे आहे ते सावली देत आहे. कृतज्ञ भाव राहणार आपल्याला. प्रत्येक जीवात्माच्या प्रती आपल्याला जे आहे ते कृतज्ञ भाव राहणार. आणि प्रभुपाद काय म्हणतात की जे आहे, जेव्हा आपल्याला कळेल की जे कृष्ण आहे ना, ते सर्वोच्च प्रेमी आहेत माझे, तर मला सर्वोच्च प्रेम कुणाला द्यायचं आहे? ते कृष्णाला द्यायचं आहे. राईट. आणि म्हणूनच जे आहे, भक्ती रसामृत सिंधू जे आहे, आपल्याला प्रेम करण्याचं विज्ञान शिकवतो आहे. प्रेम कसं करायचं आहे. आतापर्यंत जेव्हा आपण इस्कॉन मध्ये नाही आलो, तेव्हा आपण प्रेम कसे करत होतो ना, तू मला काय देशील तरच मी तुझ्याशी बोलणार, तू मला काय देशील तरच मी तुझ्या बरोबर संबंध ठेवणार. तर पाहिजे पाहिजे पाहिजे. पण ते पाहिजे मध्ये ना, आपण काय देणार ते आपण विचार करत नाहीये. आणि जेव्हा आपण देतो ना, तेव्हाच आपल्याला आनंद मिळतो. जेवढा आपण घेतो तेवढा आनंद नाही मिळत, जेवढा आपण देण्यामध्ये आनंद आहे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू द्यायला आले. काय द्यायला आले? भक्ती प्रेम रस द्यायला आले होते. कारण की त्यांनाही जे आहे ते फक्त राधाराणीकडनं प्रेम घेत होते आणि देत नव्हते. थोडंफार देत होते, पण हा देण्याचा जो मार्ग आहे, भगवंताला प्रेम देणे आपलं. कारण की भगवंताने आपल्याला स्वतंत्रता दिली आहे ना.
तुला मला प्रेम करायचं तर कर बाबा, नाही करायचं तरी काय हरकत नाहीये, माझ्याकडे खूप गोपी आहेत वरती. पण भगवंताला सुद्धा एक जी भूक आहे, एक विशेष भूक आहे, की मला जे आहे शैलसुता माताजीचाच प्रेम पाहिजे, मला फक्त पांडुराणी माताजीचाच प्रेम पाहिजे, मला फक्तच सर्वमयी माताजींचा प्रेम पाहिजे, मला फक्त शांतीपूर प्रभूंचाच प्रेम पाहिजे. हा जो प्रेम आहे ना, ते सगळ्यांचं वेगळा प्रेम पाहिजे त्यांना. असं तर करोडो, आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की हा भौतिक जगत काय एक पाद विभूती आहे आणि आध्यात्मिक जगत काय त्रिपाद विभूती. म्हणजे आध्यात्मिक जगतमध्ये 3 पट जास्त लोक राहत आहेत, गोपी मंजरी जितके आहेत ते, है ना. आणि इकडे फक्त 1/4 एक, है ना. तर विचार करा कृष्णाला तिकडे किती प्रेम मिळते, तरी ये 1/4 काही लोगों का प्रेम भी चाहिए. म्हणजे काय, त्यांना सगळ्यांचाच प्रेम पाहिजे, एकही व्यक्ती सुटायला नाही पाहिजे, एक भी व्यक्ति ने जो है मुझे इग्नोर नहीं करना चाहिए, नजरअंदाज नहीं करना चाहिए, है ना. तर सगळ्यांचाच प्रेम पाहिजे. ही भूक आहे भगवंताची आणि ती भूकाची संतुष्टी करणे हे आपलं मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे, की नाही मला आनंद द्यायचा आहे माझ्या स्वामीला, माझ्या स्वामिनीला, राधा राणीला, राईट. तर ही जी भूक जी संतुष्टी जेव्हा आपण करतो तर आपणही संतुष्ट होतो. जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो ह्या इंद्रियांनी, है ना, 5 आपले इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिया कर्मेंद्रियांनी, या इंद्रियांनी जेव्हा आपण सेवा करतो तर इन रिटर्न भगवान घेऊन बसत नाहीये, आदान प्रदान सुद्धा करतात, तर आपली इंद्रिय संतुष्ट होते आणि शांत होते. जे आपण आहे ना बाहेर म्हणतात ना हिंदीमध्ये मुंह मारते फिरते, है ना, तोंड मारत फिरतो ना आपण, ते बंद होऊन जाईल, की हा व्यक्ती मला प्रेम देईल, हा व्यक्ती मला आनंद देईल, हा व्यक्ती मला आनंद देईल, ही व्यक्ती मला आनंद देईल. ते कम्प्लिटली मी माझ्या एक्सपिरियन्सनी सांगते तुम्हाला. आणि बाकी कितीतरी जे भक्त आहेत त्यांच्या एक्सपिरियन्स आम्ही चर्चा जेव्हा करत असतो, की नाही एकच व्यक्ती आपल्याला आनंद देऊ शकतो आणि ते हे भगवंत, बाकी कोणी आपल्याला आनंद देऊ नाही शकत. ते ज्या व्यक्तीकडे जी वस्तू असेल तेच देणार ना. मी शांतीपूर प्रभूंना सांगितलं, प्रभूजी BMW कार मला द्या. बोले माझ्याकडे तर ऑटो रिक्षा आहे, मी काय तुम्हाला BMW कार देणार माताजी. जावा ज्याच्याकडे BMW कार आहे त्याला विचारा आणि त्याच्याकडनं मागा. तर ज्याच्याकडे जी वस्तू असेल तेच देणार. आता भगवंताकडेच आनंद आहे तर तेच आनंद देणार, राईट. कोणी आता समृद्धी मला विचारणार, माताजी मुझे आप BMW, मतलब मेरे पास तो सिर्फ एक 2 व्हीलर है, मेरे पास 4 व्हीलर भी नहीं है, सिर्फ 2 व्हीलर है, मैं तेरे को 2 व्हीलर दे सकती हूँ, 4 व्हीलर नहीं दे सकती, राईट. तर ज्याच्याकडे जी वस्तू असेल ते तेच देऊ शकणार आहे. आणि भक्ती रसामृत सिंधू आपल्याला हेच प्रेमचं विज्ञान शिकत आहे आणि हळूहळू जी आहे आपल्याला प्रशिक्षण देत आहे, की कसं आपल्याला भगवंताला प्रेम करायचं आहे. आपल्याला माहित नाही की प्रेम कसं करायचंय. आपल्याला असं वाटतं प्रेम म्हणजे काय, लोकांकडनं घेणे. मी जर का घेते म्हणजे तो मला प्रेम करतोय किंवा करती आहे. पण ऍक्च्युली प्रेम म्हणजे फक्त देणे देणे आणि देणे, घेणे नाही अजिबात. ऑटोमॅटिकली आलं तर ठीक आहे, पण प्रेम म्हणजे फक्त काय आहे, वन वे ट्रॅफिक आहे. देणे देणे आणि देणे, 2 वे ट्रॅफिक नाही आहे, ठीक आहे ना. तर आणि ते म्हणतात की ही जी प्रेम करण्याची क्षमता आहे ना ती हळूहळू वाढत जाते. जसं आपण एक लाईट असते ना, तर ती लाईट अशी पहिले डिम असते, है ना. मग हळूहळू मी त्याचं रेग्युलेटर वाढवलं तर ती वाढत जाते आणि पूर्ण रूम मध्ये प्रकाश पसरवते, राईट. तर तसंच प्रेम सुद्धा आहे. हळूहळू हळूहळू आपण जसं जसं आपण ती सेवा करत जातो तर हळूहळू आपल्या हृदयामध्ये भगवंताबद्दल तो प्रेम पूर्णपणे पसरून जाणार आणि मग भगवंत त्या हृदयामध्ये येऊन, अंधकारमध्ये कोणी बसणार का, नाही बसणार.
पण उजेडमध्ये सगळेच बसायला मागतात ना, अंधाराचे सब लोग भाग जाएंगे. तर जर का माझ्या हृदयामध्ये भगवंताच्या प्रेमचा प्रकाश नाही आहे, तर कोणी माझ्या हृदयामध्ये येऊन बसणार नाही. भगवंत बहुत दूर की बात आहे. कोणी भक्त सुद्धा नाही येणार किंवा व्यक्ती सुद्धा म्हणणार नाही नाही रे, जाऊन दे रे, ती तशीच आहे, जाऊन दे. पण जेव्हा भगवंताचा प्रेमचा प्रकाश आपल्या हृदयामध्ये उदय होतो, तर लगेच जसं एखादं काय म्हणतात, इसको जॅगरी को क्या बोलते, गुड, गुळ, गुळच्या अवतीभोवती सगळ्या मधमाशा येतात ना, किंवा मुंग्या येतात है ना, किंवा शहद असतं ना, मध असतं. मध त्या अवतीभोवती सगळ्या ते भिनभिन भिनभिन त्या व्यक्तीच्या अवतीभोवती भिनभिन करत लोक येतील. आपण का आपल्या महाराजांच्या अवतीभोवती भिनभिन करत जातोय? आहे ना, भक्तीचा प्रकाश त्यांच्याकडे आहे, म्हणून आपण भिनभिन करत फिरतो ना त्यांच्या पाठीमागे. आम्ही तो कंगाल कृष्ण कृष्ण बोलिया धाई तव पाछे पाछे. तर म्हणून ज्याच्याकडे जी वस्तू असेल तर लोक भिनभिन करत येतील आणि आपल्याला काय करतील, चल लात जा रे बाबा, तेरे पास कुछ नाही आहे. म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला तर म्हणजे हड, तुझ्याकडे काही नाही, तुझ्याकडे कशाला मी येऊ. तर ते म्हणतात की ही जी प्रेम करण्याची जी वृत्ती आहे, हे प्रकाश सारखी आहे. आणि जेव्हा भक्ती रसामृत सिंधू आपल्याला हा प्रेमचा उपदेश देत आहे है ना, तर ही जी लाईट आहे, ही अगदी एकंदरीत कशी स्विच ऑन करायची आहे. तर हे स्विच ऑन करण्याचं जे काय म्हणतात पद्धती आहे किंवा टेक्निक आहे, ते ऍक्च्युली भक्ती रसामृत सिंधू आपल्याला दाखवत आहे, ठीक आहे ना. आणि ज्याला ऍक्च्युली ही पद्धती माहित नाहीये की लाईट ऑन कशी करायची किंवा डिम आहे तर त्याला ऑन फोकस पूर्ण कसा करायचा, तर तो जो आहे आपल्या मनुष्य जीवनाचा जो ध्येय तो विसरतो आहे किंवा तो मिस करतो आहे. तो बिचारा अज्ञानतामध्येच मरून जातो. कितीतरी आपण आपल्या नातेवाईकांना बघितलेलं आहे, ते बिचारे गेले. आता आम्ही ऍक्च्युली आमचा जे गुजराती समाज आहे ना, ते खूप प्रचंड मोठा समाज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये किमान किमान 5,000 फॅमिली असतील. एकेका फॅमिलीमध्ये जरी 5-5 लोक घेतली तर 25,000च्या वरती आमचे नातेवाईक जातील. रोज एक दोन मेसेज येतात. हे इकडनं गेला, तो तिकडनं गेली, हे इकडनं गेला, तो तिकडनं गेली. आणि वाईट काय वाटतं, अरे अरे रे, बिचारे बिना भक्तीचेच गेले, बिना भक्तीच काहीतरी गेल्याशिवाय गेले. तर ह्या लोकांनी सगळ्यांनी जे आहे आपल्या जीवनाचा उद्देश जे आहे ते चुकून घेतला ना. पण आपण किती भाग्यवान आहोत की आपण प्रभुपादांच्या कृपेने जे आहे आपल्याला ही भक्ती मिळालेली आहे. आणि प्रभुपादांच्या कृपेने ही भक्ती रसामृत सिंधू, श्री रूप गोस्वामींच्या कृपेने आपल्याला भक्ती रसामृत सिंधू, चैतन्य महाप्रभूच्या कृपेने भक्ती रसामृत सिंधू मिळालेले आहे. तर आता जे आहे एक भक्तीची व्याख्या झाली. आता भक्ती रस, आता रसची व्याख्या आपण ऐकून घेऊया, ठीक आहे ना. एक सेकंड. तर रसला जे आहे त्याचं भाषांतर करणं थोडं जर अवघड आहे. तरी श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज जे आहेत ते म्हणतात की काहीतरी जे आहे रस जे असतं ना, जेणेकरून आपल्याला आनंदची प्राप्ती मिळते. काहीतरी जसं आता आपण उन्हाळा आहे तर आपण आमरस है ना, तर त्याच्याने आपल्याला किती आनंद मिळतो, अरे वा वा वा, आमरस है ना. तर ती गोडी जी आमरस मध्ये आहे, तर तुम्ही विचार करू शकता आम मध्ये किती गोडी आहे, तीच गोडी जी आहे ती भक्तीमध्ये आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त. हे तर भौतिक उदाहरण देतीये मी, पण आम मध्ये काय गोडी आहे आणि ती भक्तीमध्ये त्याच्यापेक्षा ना करोडो गुना ज्यादा आहे ना म्हणतात ती आहे. तर
आणि श्रील प्रभुपाद सुद्धा जे आहेत श्रील भक्तिसिद्धांत ठाकूरच्याच पदचिन्हावरती चालले. तर भक्ती रसामृत सिंधू जी आहे तर ते म्हणतात की त्याला म्हणतात रस, ज्यूस त्याला म्हणतात है ना. आणि हे जे नाती आहेत त्याला म्हणतात ही नाती जी आहेत ती फळांच्या तुलनेमध्ये दिलेली आहे. तर एखादं नातं आहे ते फळ आहे तर किती फळीभूत होणार. जसं फॉर एक्झाम्पल की मी काहीतरी एका नात्यामध्ये माझा वेळ निवेश करत आहे ना, इन्व्हेस्टमेंट करत आहे. तर फॉर एक्झाम्पल मी स्कूलमध्ये माझ्या एका मैत्रिणी बरोबर मैत्री केली, राईट. आता मी रोज तिला भेटती आहे तर झाला ना, टाइमचा निवेश झाला की नाही. ना की रोज मी तिला अर्धा तास 1 तास आम्ही एकत्र खेळतो, एकत्र होमवर्क करतोय, एकत्र आपण जी काहीतरी असे नाही का घरी घरी खेळतोय, किंवा मी काहीतरी बनवून तिच्या घरी घेऊन चाललेली आहे, किंवा ती माझा वाढदिवस असेल तर काहीतरी घेऊन येते आहे वगैरे, किंवा तिचा वाढदिवस असेल तर. आता काय होतंय ना की या नात्यामध्ये आम्ही वेळचा म्हणजे निवेश करतोय, वेळ निवेश करतोय ना, एकमेकांना वेळ देत आहोत. तर आपण ज्या व्यक्तींना जेवढा वेळ देतोय तेवढा त्या व्यक्तीमध्ये आपली आसक्ती आणि आपला जो विश्वास वाढत चालतो, आपली श्रद्धा त्या व्यक्तीमध्ये वाढत चालते. म्हणून आपण म्हणतो ना ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट म्हणजे पूर्ण जगामध्ये, कारण की मी खूप निवेश केले आहे, माझ्या इमोशन्स आहे तिच्या बरोबर. इमोशन्स को क्या बोलते हैं, इमोशन्स कळालं ना. हा, भावना. मी भावनांचा निवेश केला, वेळचा निवेश केलेला आहे, वस्तूंचा निवेश केलेला आहे. तर खूप टाइम तिला मी दिला, तर ही माझी झाली बेस्ट फ्रेंड. तसंच आपण जेवढा वेळ भगवंताच्या भक्तीमध्ये निवेश करत आहोत तेवढंच आपली श्रद्धा, आपला विश्वास भगवंतामध्ये वाढत जाणार आहे. आणि ही सगळी जी नाती आहेत या जन्माची ती पुढच्या जन्माला नसणार, किंवा गेल्या जन्मामध्ये ही नाती नव्हती आपल्या बरोबर, काय माहिती होती की नाही होती, राईट. म्हणून एकच नातं आहे ते शाश्वत नातं आहे, आणि ते नातं कुठलं आहे, ते भगवंताचं नातं. बाकी पूरी दुनिया आपको धोखा देगी, लेकिन भगवान एक व्यक्ति है जो आपको कभी धोखा नहीं देंगे. आता आम्ही तर खूप धोके खाल्लेले म्हणून सांगते मी, बहुत धोके खाए हम लोगों ने. पण मग त्या रियालिटी पर्यंत आलेलो आहे की नाही, की एकच नातं जे आहे ना ते अगदी शुद्ध नातं आहे, आणि ते भगवंता बरोबरचं जे नातं आहे ते शुद्ध नातं आहे. बाकी लोक येतील आणि लोक जातील, आणि तोपर्यंत तरी लोक येतील आणि जातील. तर विचार करा, जर का एखादी मृत्यू झाली तर तो काही टिकू शकणार नाही आहे. एखाद्याने कुणी आपल्याला फसवलं तर ते नातं टिकणार नाहीये. किंवा आपलाच मुलगा किंवा मुलगी अमेरिकेला गेले, लंडनला गेले, ऑस्ट्रेलिया गेले आणि परत नाही आले, तेवढे आता आम्ही इकडे सेटल होणार आहोत, तर तेही नातं परमनंट नाही आहे. तर मग एक नातं जे परमनंट आहे ते भगवंताचं नातं आहे. आणि हे नातं जेव्हा आपण ओळखतो की एखादं जे फळ आहे ते पहिले कच्चं असतं, नाती कच्ची असतात पहिली, त्याला पिकवण्याची जबाबदारी माझी आहे. आत्ताही या क्षणी सुद्धा माझं नातं कृष्णा बरोबर अजून कच्चं आहे, कारण की मी पूर्ण त्या शरणागत नाही आहे. मी वेगवेगळ्या वस्तूंच्या प्रती शरणागत आहे, किंवा वेगवेगळ्या लोकांप्रती शरणागत आहे. लोकांना वाटतं की चांगले कपडे घालणे हे खूप आनंदाची गोष्ट आहे, तर लोक कपड्यांच्या प्रती शरणागत होतात. किंवा लोकांना मोठी मोठी गाडी पाहिजे तर गाडीच्या प्रती शरणागत आहे. कुणाला मोठं घर पाहिजे तर ते घराच्या प्रती शरणागत आहे. पण जोपर्यंत आपण भगवंताच्या प्रती शरणागत नाही होणार तोपर्यंत ते नातं पिकणारच नाही. आणि जोपर्यंत ते नातं पिकणार नाही त्याच्यामध्ये गोडी कशी येणार, अजिबात गोडी येऊ शकणार नाही. तर ते जे आहे अपिकलेलं नातंच राहील,
आणि ते नेहमी आंबटच राहील. कैरी आंबट, पिकलेली नदी आंबटच राहते ना, तर ते नाते नेहमी आंबट राहणार. तर अजूनही आपलं आणि भगवंताचं नातं जरा आंबट आहे. आणि आंबट माझ्यातर्फे आंबट आहे, त्यांच्यातर्फे आंबट अजिबात नाही आहे. मीच शरणागत नाही होते. भगवंत तर स्पीडी येतात. तर मी जर का 1 पाऊल घेती आहे, माझ्याकडे भगवंत 10 पाऊल घेत आहेत. तर म्हणून ही जी नाती आहे, या नात्यांमध्ये जे आपण पिकलेल्या नात्यांमध्ये जे आपण रस अनुभव करतो, तर त्यालाच म्हणतात भक्ती रस. सेवा करून करून त्या नात्यामध्ये आपण वेळ निवेश करत आहोत आणि त्या नात्यांमध्ये जेव्हा आपल्याला आदान प्रदान मिळतो आहे आणि दोघांच्या मध्ये एक प्रेम संबंध स्थापित झालेला आहे, त्याला म्हणतात भक्ती रस. तर प्रभुपाद तेच म्हणतात आहे की 2 प्रकारचे रस आहेत. एक आहे भक्ती रस आणि एक आहे भौतिक रस. तर भौतिक रस काय आहे की जेव्हा आपण इंद्र तृप्ती करण्याची इच्छा करतो, तर त्याला म्हणतात भौतिक रस. पण जेव्हा आपण भगवंताच्या इंद्रियांची सेवा करण्याची इच्छितो, तर त्याला म्हणतात भक्ती रस. आता निवडणूक माझ्याकडे आहे. मला भक्ती रस पाहिजे किंवा मला भौतिक रस पाहिजे. कुठला रस मला पाहिजे आहे? तर निश्चित रूपमध्ये सगळ्यांना भक्ती रस पाहिजे आहे, राईट? की आपण एवढे वर्ष इंद्र तृप्ती करून 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 आपल्याला कळालं की काही कांदे काढले नाही. काही बटाटे सुद्धा काढले नाही आपण. पण आता आपण अजून जेव्हा खोल 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 त्या नात्यामध्ये जेव्हा अजून खोल जातो, तर आपल्याला कळतं की नाही, हा भक्ती रस जे आहे तो उच्च रस आहे. सर्वोच्च रस जो आहे तो भक्ती रस आहे. आणि म्हणूनच जे आहे, हा जो भक्ती रस जे आहे, तर हा रस कसा प्राप्त होईल? आता तुम्ही म्हणाल माताजी खूप तुम्ही भक्ती रस सांगताय, पण हा प्राप्त कसा होईल? तर त्याच्यासाठी श्रील रूप गोस्वामीने आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये जे आहे ते मार्ग दिलेले आहेत. आपल्याला 64 अंग भक्तीचे माहिती आहे. हळूहळू पालन करत करत जे आहे, कारण की जे प्रत्येक जो आहे क्षण जो आहे तो आपण भगवंताला अर्पित करत आहे. आता बघा, अंबरीश महाराजांनी सुद्धा काय केलं ना, प्रत्येक अंगाचे अवयव जे आहे ते भगवंतासाठी समर्पित केले. म्हणजे काय, तो प्रत्येक क्षण भगवंताच्या सेवेमध्ये. इव्हन जरी ते पूर्ण जगाचे राजा होते, असं नाही की त्यांच्याकडे कुठली तरी क्षत्रियाची ती ड्युटी नव्हती त्यांना, है ना, कार्य नव्हते. राज्यही चालवत होते, भक्ती करत होते, आपलं पूर्ण शरीर भगवंताची सेवामध्ये जे आहे गुंतवून ठेवलेली होती. तर हा जो उदाहरण का प्रस्तुत केलेला आहे भागवतम मध्ये, की कुणाला हे नाही समजायचं की भक्ती म्हणजे निठल्ले और वेल्ले लोगों का काम है, छोड़ छाड़ के बैठो और सिर्फ हरे कृष्ण हरे राम करो. भक्तीचा अर्थ हा नाहीये. भगवद्गीतामध्ये भगवंत तेच म्हणतात आहे अर्जुनला की तू तुझा नियमित कर्म कर. तू क्षत्रिय आहे तर तुझं कर्तव्य काय आहे? युद्ध मैदानावरती तू लढायचं. युद्ध करते करते मेरा चिंतन करो. सॉरी, मध्ये मध्ये हिंदी येते, पण काहीतरी अगदी स्पष्टपणे समजते ना सगळ्यांना हिंदी? हा, ठीक आहे. पण नाही, मला मराठीमध्येच का स्पष्ट बोलायचंय की मराठीमध्ये जी गोडी आहे ना, ती दुसऱ्या लँग्वेज मध्ये नाही आहे एवढी. म्हणजे ऍटलीस्ट जे मराठी लोक लहानपणापासून ज्यांनी मराठी शिकलेले आहेत किंवा त्यांची मातृभाषा मराठी आहे, हा मातृभाषा ज्यांची मराठी आहे ती, है ना. नाही, मध्ये मध्ये मी सुद्धा कधी कधी अडकते काय शब्दांसाठी, कारण की मराठी माझी मातृभाषा नाहीये, गुजराती माझी मातृभाषा आहे. पण भगवंताची इतकी कृपा आहे की आमच्या अवतीभोवती जे राहते सगळे सारस्वत ब्राह्मण राहायचे. तर त्यांच्यामध्ये आम्ही
ना काय म्हणतात, वाढलेलो आहेत. तर म्हणून थोडी तरी स्पष्ट आहे, म्हणजे किंचित तरी स्पष्ट आहे. पण मध्ये मध्ये ते शब्द जे एक्झॅक्ट सटीक शब्द पाहिजे ना आपले, ते नाहीये. हो नाही? अच्छा. भाषा येते सगळं कोणतीच प्रेमची भाषा, ती भगवंताला प्रेमची भाषा कळते. ह्याच्यामध्ये शबरी आली, केवट आले, है ना, गुहा आला, है ना, ती खारुताई आली, तिथं प्राणी होती, जटायू आले, आपले कितीतरी आले, कुब्जा आली. तर भक्तीसाठी पीएचडी डिग्री किंवा कॉलेजची डिग्रीची काही गरज नाही आहे. फक्त प्रेमची गरज आहे. आणि तो प्रेम करण्याची वृत्ती सगळ्यांकडे दिलेली आहे, ती क्षमता सगळ्यांकडे आहे. शबरीला कुठं काय माहिती होतं, तिने फक्त गुरुचा एक आदेश 80-90 वर्षापर्यंत तिने पाळला. प्रत्येक दिवशी. असं नाही की चला रिलॅक्स, मला नाही वाटत या आठवड्यात राम येतील, जाऊन दे जरा ब्रेक घेते मी. केलं का शबरीने असं? नाही ना. प्रत्येक दिवशी तिने ती फुलं मांडली भगवंताच्या स्वागत मध्ये. प्रत्येक दिवशी ती जंगलामध्ये जाऊन फळं घेऊन येत होती. प्रत्येक दिवशी ती मटक्यामध्ये ते गार पाणी करून ठेवत होती. शेवटी फक्त गुरुच्या त्या एका आदेशवरती विचार करा, तो एक आदेश तिने पाळला तर तिला सरळ भगवंतांनी स्वयं येऊन दर्शन दिले. ती दर्शन घ्यायला नाही गेली भगवंताचे, भगवंत येऊन तिला दर्शन दिले. ही ऍक्च्युली भक्तीची पराकाष्ठा आहे. हा प्रमाण आहे कि कार्य ऐसे करो कि भगवान खुद आएंगे. तुकाराम महाराजसाठी भगवंत आले स्वयं, ध्रुव महाराजांसाठी भगवंत आले, प्रल्हाद महाराजांसाठी भगवंत आले. विवश झाले भगवंत या सगळ्या भक्तांची भक्ती बघून. बस कर अब तू रुलाएगा क्या मुझे, भगवंत म्हणून आले त्यांच्यासाठी. ही भक्ती बघूनच, आणि ही निस्वार्थ भक्ती केली आहे या सगळ्या भक्तांनी. प्रल्हाद महाराज असो, गजेंद्र गजेंद्र तर हत्ती, त्यांनी काय केलं, फक्त काहीतरी आपलं एक फुल अर्पण केलं आणि काहीतरी आपल्या श्लोकांचा उच्चार केला, प्रार्थना केली. त्या प्रार्थनांमध्ये काय दम असेल की त्या विकट परिस्थितीमध्ये गेल्या जन्माचं त्यांना श्लोकांचं उच्चारण त्यांना आठवलं, स्मरण आलं, आणि ते भगवंताला. म्हणजे काय की जरी या जन्मामध्ये माझी भक्ती पूर्ण नाही झाली, पुढचा जन्म तरी माझा चांगलाच असणार आहे, आणि भगवंत मला स्मरण देतील. आपली भक्ती कधीही वाया जाणार नाही आहे, ती नेहमी कंटिन्यू होणार आहे, ती कधीही नाही. पण याचा अर्थ हे नाहीये की जाऊन दे पुढच्या जन्माला बघूया आपण. का? प्रभुपादांनी सांगितलं इसी जन्म में. तो इतका, जसं म्हणजे नाही म्हणतात ना की एखादा माणसाचं जे मुंडकं आहे ना, मुंडकं पाण्यामध्ये डिबवलं तर तो किती तळमळतो ना, श्वास घेण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी. तर तो प्रयास असला पाहिजे आपल्याकडे भक्तीमध्ये. रोज प्रत्येक क्षणी तो प्रयास असायला पाहिजे. आता 2-3 दिवस अगोदर मी माझ्या स्टेटसवरती टाकलं होतं की ज्या माणसाला उठल्याबरोबर काही सेवा नसेल त्याचं जीवन अगदी व्यर्थ आहे. परमपूज्य भक्ती आशो वैष्णव महाराजांचं हे कोट आहे, आणि मी त्यांना खूप फॉलो करते. कारण की महाराजांच्या नंतर माझा जो रिलेशन एस्टॅब्लिश खूप घनिष्ठ झालाय तर भक्ती आशो वैष्णव महाराजांबरोबरच झालेला आहे. आणि त्यांचा इतका म्हणजे प्रतिसाद किंवा आदान प्रदान मिळतो आहे, तर असं रिअली वाटतं. म्हणजे आपले पिता जेव्हा जातात किंवा आध्यात्मिक पिता जेव्हा जातात तर कुठला तरी एक मोठा भाऊ सारखा आपलं वाटतं ना की असेल आपल्याला, नाही का, आपला सांभाळायला. तर असं भक्ती असे परमपूज्य भक्ती असे वैष्णव महाराज आहेत. तर ते म्हणतात की ज्या व्यक्तीला उठल्याबरोबर, आता काही लोक उठल्याबरोबर काय करतात, काहीतरी वेड वाकडच करत असतात, की जे लागून जातात आपल्या दैनिक कार्यांमध्ये किंवा कमवण्यामध्ये किंवा मोबाईल बघण्यामध्ये, युट्यूब बघण्यामध्ये. काही लोक काय, मी एकदा
2-3 दिवस अगोदर मी असंच काहीतरी वाचलं, एखादा कोट आला होता कुणाचा तरी मेसेज ग्रुपवरती, की मी सकाळी 3 वाजेपर्यंत नेटफ्लिक्सचं काहीतरी 2 पिक्चर बघून घेतले. म्हणलं 3 वाजेपर्यंत 2 पिक्चर. म्हणलं काय कुत्र्यासारखं जीवन आहे तुमचं? है? आम्ही 3 वाजता उठणारी लोक आणि भक्ती करणारी लोक, आणि तुम्ही 3 वाजता झोपणारी लोक. मी चांगलं झापलं ऍक्च्युली. की त्यांना अगदी म्हणजे असं बहादुरीची गोष्ट वाचली की 3 वाजेपर्यंत मी नेटफ्लिक्स मध्ये 2 पिक्चर बघितली. आणि ती, आता बघा, ब्रह्ममुहूर्त मध्ये किंवा जर जेव्हा आपण 10 वाजता झोपतो ना, तर आपल्यामध्ये 2 हार्मोन्स असतात. एक आहे मेलेटोनिन आणि एक आहे कॉर्टिझोल. कॉर्टिझोल जो हार्मोन असतो ना, तो आपला आनंद देणार, आपल्याला जो आनंद मिळतो ना, तो फील गुड हार्मोन असतो. म्हणजे आपल्याला चांगला असा हॅपी हॅपी आनंदामध्ये ठेवणारा असतो. आणि एक मेलेटोनिन जो हार्मोन असतो ना, तर तो आपली पूर्ण शरीरचा जो म्हणतात ना, अ, अ, मेंदूचं जे काय म्हणतात, लक्षण ठेवण्यासाठी, तर तो ऍक्च्युली मेलेटोनिन आहे. म्हणजे जसं कधी कधी आपण, तुम्ही बघा, काही लोक खूप लेट झोपतात ना, तर जरी त्यांनी 6 तासाची झोप घेतली असेल 8 वाजेपर्यंत सकाळी, तरी त्यांना फ्रेश नाही वाटत. आणि त्याच विपरीत जर का कोणी 10 वाजता झोपलेलं आहे आणि 3 किंवा 4ला उठलेला असतो ना, तो अगदी अगदी फ्रेश वाटतो त्याला. का? कारण की जी 10 वाजे ते 3 वाजेची जी झोप असते ना, ती ऍक्च्युली मेंदूची झोप असते. आणि त्याच्यानंतर जी झोप आपण घेतो ना, ती शरीराची झोप असते, जी आपल्याला कामाची नाही आहे. आणि 10 ते 3 ची जी झोप असते ना, ती डबल काम करते. कारण की हे सगळं आपलं मेंदूचं काम चाललेलं. तर काही लोक खूप उशिरापर्यंत 12, 1, 2 पर्यंत जागे असतात. आता माझी मम्मीला हा प्रॉब्लेम आहे या वयामध्ये. माझी मम्मी काल 1 वाजेपर्यंत जागी होती, पण ती काय करत होती ते महत्वाचं आहे. तर तिला जे आहे ते एक नशा आहे. ती वेगवेगळ्या महाराजांचं फक्त लेक्चर ऐकणार, लिहित बसणार, लेक्चर ऐकणार, लिहित बसणार. आणि मी तिच्या बाजूला झोपले होते. आणि मी म्हणलं, अगं मम्मी काय करतीये, 1 वाजता झोप ना आता. तर ती कानाला लावून ती आपलं लिहित होती. म्हणले, आलं मला झोप नाही येत, मी काय करू, मला वेळ तर मी घालू नाही शकत. झोप नाही येत, म्हातारपणी हे सगळं प्रॉब्लेम येणारच आहे. काही लोकांना झोप नाही येत, म्हातारपणी लोकांना. तर ती बिचारी रोज 6-8 तास असं तिचे जातात. ती लिहिणार, वाचणार, लिहिणार, वाचणार. मग काही नसेल तर भगवद्गीताचे ते सगळे फक्त श्लोकांचं फक्त उच्चारण करत बसेल. पूर्ण 18 अध्याय 2-2 तास वाचत जाणार. काही नसेल मग, तर मग माळा करत जाणार. तर रोजची तिची काहीतरी 40 एक माळा होत असेल तिची. कधी कधी हा, गेले गेले गेले, राईट. हम्म. तर तेच म्हणते ना, की आपण आपला समय कसा आपण वापर करतोय. तर चला, आपण 2 रस होते, एक भक्ती रस आणि एक जे आहे भौतिक रस. भौतिक रस आपल्या इंद्रतृप्तीसाठी आहे, पण आपल्याला भौतिक रस न भोगता आपण भक्ती रस मध्ये जे आहे ते. हम्म. हे जे भौतिक रस आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा 2 गुण आहे. भौतिक रस मध्ये 2 गुण आहे. काय आहे? एक आहे भोग आणि त्याग. भोग आणि त्याग म्हणजे काय? दुसरं सुद्धा आहे, पण पहिलं वाला मी सांगते. भोग आणि त्याग म्हणजे काय? की आपण आनंद सुद्धा भोगू नाही शकत आणि आपण त्याग सुद्धा भोगू नाही शकत. म्हणजे काय? इकडून तिकडे आपण लटकत फिरतो. म्हणून जे आहे, ही जी परिस्थितीमध्ये आहे ना, तो फक्त काय लटकत फिरत असतो, है ना. कधी भोग करतो आणि कंटाळा आला की मग त्याग करतो. कधी भोग करतो, तो त्याग करतो. तर तो लटकत फिरतो. वो बिन पेंदे का लोटे की तरह रहता है.
कभी इधर लुढ़कता है तो कभी इधर लुढ़कता है. तर पहिलं काय झालंय भौतिक रस मध्ये भोग आणि त्याग. आणि दुसरं जे आहे ते चपल सुख आहे. चपल सुख म्हणजे काय की क्षणिक सुखसाठी, क्षुल्लक सुखसाठी आपण महत दुःख भोगण्यासाठी आपण जे आहे तयार आहोत, है ना. आणि म्हणूनच म्हणतात भागवतम मध्ये पहिल्या स्कंदचा 7वा अध्यायाचा 7वा श्लोक, यस्या वैष्णुमायाना कृष्णा परम पुरुषते भक्तिर उत्पदते पुंसा शोक मोह भयापह. तर ज्या व्यक्तीने भगवंताची शरण घेतलीये तर त्याला तीन तीन वस्तू सतवणार नाही. शोक, मोह आणि भय, तो अभय होणार. त्याला भीतीच नाहीये, बिनधास्त फिरत जाणार. आणि त्याला काहीतरी शोक करण्यास सुद्धा नाही. अरे अरे रे माझ्याकडे हे नाहीये, अरे अरे रे माझ्याकडे हे नाहीये, अरे अरे रे माझ्याकडे गाडी नाहीये. शोक करतच असतो ना, हे माझ्याकडे हे असलं असतं तर किती चांगलं झालं असतं, माझ्याकडे हे असलं असतं तर किती चांगलं झालं असतं. पण ज्यांनी भगवंताची शरण घेतली आहे तो कुठल्याही व्यक्तीवरती अवलंबून नसेल किंवा कुठल्याही वस्तूवरती अवलंबून नसेल. त्याचं काम चालत राहणार आहे. विचार करा, प्रभुपादांनी जेव्हा अमेरिकेत गेले तर त्यांनी हे नाही केलं ना की अरे मला आता पहिला आहे ना घर घ्यायला पाहिजे, जरा मैं पहले सेटल हो जाता हूं, मैं सेटल होने के बाद लोगों को अपने घर में बुलाऊंगा मैं. नाही, कुठे गेले? टॉमकिन स्क्वेअर पार्क मध्ये गेले, झाडाखाली बसून काय केलं त्यांनी? कीर्तन केलं. तर ते कुठल्याही वस्तूवरती अवलंबून नव्हते की पहिलं मी काहीतरी जाऊन पहिले पैसे कमवतो अमेरिकेमध्ये, मग मी काय करतो. 40 रुपये घेऊन गेले होते, तेही वापरले नव्हते त्यांनी. पण त्यांना कशावरती विश्वास होता? त्यांना भगवंतावरती विश्वास होता, त्यांच्या गुरुच्या उपदेशावरती विश्वास होता. आयडीसी मध्ये मी नेहमी शिकवत असते, प्रभुपादांचे हे शब्द आहेत. प्रभुपाद म्हणतात की मी असला एकही क्षण असा अनुभव नाही केलेला आहे की जिथे मी माझ्या गुरूंना माझ्या बाजूला अनुभव नाही केलेला आहे. प्रत्येक क्षणी मी माझ्या गुरुला माझ्या बाजूला अनुभव केलेला आहे, प्रत्येक क्षणी. आणि ते म्हणतात तेच ना की माझ्या गुरु महाराजांनी तुम्हाला पाठवलेलं आहे माझी मदत करायला. विचार करा की काय हा उच्च स्तरची चेतना आहे प्रभुपादांची, की हे नाही की मी प्रचार केला, मी एवढा संघर्ष केला अमेरिकेमध्ये, मी हे सगळं केलं अमेरिकेमध्ये, हे वैभव मी उभं केलं. हा सगळा श्रेय कुणाला देतायत? गुरूंना देतायत. गुरु महाराजांनी पाठवलं, मी तर फक्त करताल घेऊन बसलो होतो झाडाखाली. तर हे जे आहे हे म्हणतात की हे जे चपल सुख आहे है ना, तर हे चपल सुख जे आहे आपल्याला वाटतात की आपल्याला जीवनच्या अंतपर्यंत मिळायला पाहिजे सुख, तर त्याला म्हणतात चपल सुख, है ना. अच्छा, चपल सुखची अजून एक जी आहे, काय झालं काय झालं? अच्छा अच्छा, चपळ, हा जाऊ जाऊ ते. चपळ सुखचं एक अजून गुण काय आहे की जे सर्वात मोठं भौतिक सुख सुद्धा आहे. कुणाला वाटेल मला अंबानी बनायचे, मला अडाणी बनायचे, माझ्याकडे निदान 60 करोड तरी, 60,000 करोड तरी माझ्या बँकेमध्ये असायला पाहिजे. पण तोही सुख मिळणार नाहीये. जीवनच्या अंतपर्यंत 60,000 करोड कुणाच्याकडे जरी असेल तरी तो विचार करेल कोणी लुटणार तर नाही. त्याच्याकडे भय असेल, त्याच्याकडे शोक असेल, त्याच्याकडे त्या पैशावरती मोह असेल. पण भगवंताची भक्ती जो करतो तो बिंदास आपला जातो, त्याला काय ना हे नाही आहे. प्रभुपाद जेव्हा गेले काय होतं का त्यांच्याकडे? बँक बॅलन्स नाही, काय नाही काय नाही, सगळं आपलं. आणि प्रभुपादांनी पहिलेच काय केलं होतं माहिती का? सगळी प्रॉपर्टी ट्रस्टच्या नावाने केली होती. नाहीतर प्रभुपादांची मुलं सुद्धा होती, ते सुद्धा येऊन क्लेम करून गेले असते की नाही माझ्या पप्पांनी हे सगळं वैभव. तर आपल्या नावावरती काहीच नाही केलं त्यांनी. आहे पण ते लोक क्लेम नाही करू शकत. ते आले होते पण लिगली म्हणजे ना काय करू शकले नाही ते.
हा, त्यांना चांगलं गोल गोल घुमवलं होतं. अच्छा, तर आता झालं भक्ती, रस आणि रसच्या नंतर जे आहे अं, अमृत. भक्ती रस अमृत है ना. तर जरा अमृतची जरा व्याख्या बघून घ्यावा. तर अमृत म्हणजे काय? हा भक्ती रस जो आहे तो कधीही जो आहे लुप्त नाही होत किंवा गायब नाही होत. तर अमृत म्हणजे काय? अमृत म्हणजे अमर है ना. अमर म्हणजे काय? ज्याला मृत्यू येत नाही. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात डेथलेस है ना. तर ज्याला कधीही मृत्यू येत नाही है ना. तर ही जी भक्ती रस आहे ह्याचा जो आनंद आहे तो लुप्त होत नाही किंवा कधी मरत नाही. हा वाढत जाणार पण कधी कमी होणार नाही तर किंवा कधी कधी मरणार सुद्धा नाही. आणि हा भक्ती रस जो आहे जेव्हा माझी मृत्यू होणार तरीही त्याची समाप्ती होणार नाही. त्या पुढच्या जन्मामध्ये जी आहे ती परत चालू होणार आणि शाश्वत रूप मध्ये ती भक्ती रस जी आहे ते चालत राहणार आहे. तर प्रभुपाद ऍक्च्युली ह्याच्यामध्ये तेच म्हणतात की भक्ती जी आहे किंवा भक्तीमध्ये जे पण आपण कार्य करत किंवा जे सेवा करत आहोत ते कधी लुप्त होत नाही मृत्यूच्या नंतरही. म्हणून त्याला म्हणतात अमृत. अमृत म्हणजे काय? काहीतरी अगदी म्हणजे असं ना टेस्टी टेस्टी. हा, जेव्हा आपण आमरस खातोय किंवा पितोय म्हणतो अरे वा अमृत वाटतंय अमृत. कधी किंवा या गरमीमध्ये आपलं गन्ना आहे ना, गन्ना काय म्हणतात, ऊस, ऊसाचा रस जो आहे तर ते म्हणे अमृत, थंडा थंडा अमृत असं म्हणतो ना. तर हा अमृत जो आहे हा अमृत पिण्याने भक्ती रसचं अमृत पिण्याने आपल्याला मृत्यू विहीन करून टाकणार आहे. मृत्यू विहीन म्हणजे काय? मृत्यू आपल्याला कधी येणारच नाही. का? भक्तीमध्ये मृत्यू म्हणजे नाही तर म्हणाल अरे एवढी लोक मरतायत तर म्हणा मृत्यू येत नाही, चला बरं. पण नाही, भक्तीमध्ये आपली कधी मृत्यू होणार नाही. आणि म्हणून हे जे अमृत आहे हे आपल्याला काय वरदान देत आहे? हा जो वरदान आपल्याला भक्ती रस्ता मिळतो आहे तो जे आहे तो शाश्वत आनंदाचा वरदान मिळत आहे. शाश्वत आनंदाचा वरदान मिळत आहे. तर म्हणून हे जे आहे ते भक्ती रसामृत सिंधूची ही व्याख्या आहे. तर इथे आपलं झालं आहे काय म्हणतात त्याला भूमिका. आता पहिला अध्याय जे आहे सामान्य भक्तीचा आपण पुढच्या आठवड्याला बघूया. ते अजून भूमिका अजून आहे ना, मंगलाचरण वगैरे आहे ना. हा ठीक आहे. प्रस्तावना, हा ते प्रस्तावना पुढच्या आठवड्याला करूया मग आपण. हा, ओके. आय होप आजचा जरा लेक्चर तुम्हाला, हा जो अगदी नवीन पुस्तक आपण घेतलेली आहे आणि ही माझी खूप फेवरेट पुस्तक आहे. मला ही पुस्तक अशी जिवलग टाईप आहे. मला मला काय असेल तर मी सारखं हिला वाचत असते, एक अध्याय तरी वाचते. असं जसं कृष्ण बुक आपण वाचून झोपतो ना, मी भक्ती रसामृत सिंधू वाचून कधी कधी झोपत असते. कधी कधी, नॉट डेली. हा हा, हे जरा अटेंडन्स घेता का? नाही, ऑनलाईन वाले. हे अपना समृद्धि जरा रन 927 नंबर रूम, 27 रूम में बाहर देती है। क्यों आई वो? अरे उसने तो बोला ना नहीं आ रही है। अच्छा, एक सेकंड ना, जरा उसको रिकॉर्ड